बालमामा का 2 वर्ष लगातार तिथे 1 नंबर केला. त्या बैलाला मानलं पाहिजे ना. बरोबर. आताच नावाकरता पळतो. बरोबर. मी जिंकण्याकरता पळतो. मी बाकीच्या कुठल्याही पैशाकरता पळत नाही. अजून 2 वर्ष सुंदर पाळणार आहे, त्यामुळे काही भीती नाही. पाळणार, सगळ्यांसंग पाळणार. एका मैदानात हारल्याने काय फरक पडतो? उद्याच्या मैदानात जिंकू. उद्याच्या मैदानात जिंकायची तयारी ठेवा. आणि त्यांनी सांगितलं सुंदर, भारत आणि दिलीप ड्रायव्हर हे त्रिकूट एकेका गाजवलेले, ते त्रिकूट पुन्हा पाहायला भेटेल का? तो काढायला विमल, आता पोरं येतात आवडीने येतात. एखाद्याने विमल काढलं, मी त्याला बांधला काढतो. फोटो नाही काढायचं, चल तुला फोटो दे, तू चांगलं बघायला शिक. पाळणार 100% भारत सुंदर, काय अडचण येणार नाही. एवढं मोठं मैदान, एवढं मोठं पब्लिक पहिल्यांदाच पाहिलं मी माझ्या आयुष्यात. म्हणजे आणि ही शर्यत खरी केली भारत आणि सुंदर. बरोबर, खरंय खरंय. सर्वप्रथम STC लाईव्हचे आपले जे प्रेक्षक आहेत, सबस्क्रायबर आहेत, खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रेमामुळे आज आपण आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नाही तर हे आम्ही जी कमेंट ठेवली होती, कमेंटसाठी आम्ही प्रेक्षकांना कमेंटसाठी रिक्वायर केलं होतं, तर आम्हाला अगदी महाराष्ट्रामधून कमेंट आल्या, महाराष्ट्राच्या बाहेरून दुबईवरून देखील एका प्रेक्षकाने कमेंट केले. असा आपल्या सर्वांचा लाडका सुंदर, सप्तहिंदकीचे सुंदर आणि त्या बैलाचे मालक, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय सुभाष तात्या मांगडे यांच्याकडे आपण आज आलेलो आहोत. सर्वप्रथम आज खऱ्या अर्थाने अंगारकी चतुर्थी आहे. सर्व प्रेक्षकांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तात्या, खऱ्या अर्थाने आम्ही असा विचार केला नव्हता, प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं करायचं म्हणून आम्ही जनमत ही कॉन्टेस्ट आता राबवत होतो. आणि त्यातून आम्हाला दुबईवरून सुंदर बैलासाठी कमेंट आली की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत पण दुबई येथे कामानिमित्त आहोत आणि बैलगाड्या शर्यत आम्ही फक्त सुंदरसाठी बघतो. खऱ्या अर्थाने नुकतंच काही दिवसापूर्वी पेडगावचं मैदान झालं आणि एक अविस्मरणीय असं मैदान झालं, त्यामध्ये सुंदरचा तुम्ही खेळ पाहिला, त्याबद्दल काय सांगाल? आता त्या दिवशी पेडगावचं मैदान हे अशा पद्धतीत झालं की भूतोना भविष्य. म्हणजे कोणाला स्वप्नात सुद्धा वाटलं नसतं की हे पेडगावचं मैदान एवढं मोठं आणि एवढं मोठं नियोजन आणि एवढं परफेक्ट. म्हणजे सुनील मोरेला खरोखर सलाम केला पाहिजे की स्वतःचे 2 दिवस घालून दोन्ही मैदान म्हणजे अ आणि ब एवढी रीतसर पार पाडली. आणि त्या मैदानाविषयी म्हणजे मनामध्ये तिथं पंढरी भरली होती. ज्यावेळेस नाही का लोक पंढरीच्या वारीला जातात, तर वारीला गेल्यानंतर लोकांच्या मनातनं एक भावना असते की नाही का, की एवढा मोठा समाज येतो, एकालाही आमंत्रण नसतं, बिना आमंत्रणाची एवढी लोक आलेले असतात पंढरीच्या वारीला. आणि त्याच प्रकारे परवा दिवशी पंढरीची वारी म्हणणं तरी वावगं ठरणार नाही. एवढं मोठं मैदान, एवढं मोठं पब्लिक पहिल्यांदाच पाहिलं मी माझ्या आयुष्यात. म्हणजे शर्यती आता 20 वर्षात सगळ्या पाहिल्या, पण पेडगावसारखं मैदान नाही झालं पुढं. एवढं प्रामाणिक आणि एवढं परफेक्ट. खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं कुठलीही स्पर्धा असो, प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात 100%. आणि प्रेक्षकांमुळे आज आपलं नाव लौकिक होते किंवा प्रेक्षकांची दुवाच एक प्रकारे आपल्या पाठीमागे आहे. आता मी तर प्रत्येक वेळेस बाईटमध्ये ते सांगतच असतो की बाबा माझा बैल पळतो तर तो माझ्या एकट्याच्या ताकदीवर नाही पळत, की त्याच्या पाठीमागं जे प्रेक्षक वर्ग आहे किंवा जो त्याच्यावरती प्रेम करणारा महाराष्ट्रभर समाज आहे, जी लोक प्रेम करतात, त्याच्या प्रेमापोटी तोही ताकदीनिशी पळतोय. आणि पेडगावच्या मैदानामध्ये परवा त्यांनी त्याची ताकद काय आहे ती दाखवून दिली. खऱ्या अर्थाने कुठल्याही स्पर्धेचं प्रेक्षक एक केंद्रबिंदू असतात. म्हणजे प्रेक्षकांमुळे खऱ्या अर्थाने कुठल्याही कार्यक्रमाला शोभा येत असते. त्यामुळे आपण प्रेक्षकांना जे प्रश्न विचारले ते आता मी तुमच्या पुढे घेऊन येत आहे. सोमनाथ शिंदे म्हणून हे देखील युट्यूबला आपल्याद्वारे एक प्रेक्षक जोडले होते आणि त्यांचा देखील प्रश्न असा आहे, माझा देव सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस, म्हणजे थोडक्यात तुम्ही लक्षाला देव मानत होता, आज आपल्या बैलाला देव म्हणत आहे, त्याबद्दल काय सांगाल? माझं ह्या गोष्टीची मी कुठेतरी स्वप्न पाहिलेली होती की लक्ष पळतो, लक्षानंतर आपलाही बैल एखादा पळावा आणि ती भविष्यात पेडगावच्या मैदानात पूर्ण झाली आमचे स्वप्न. त्याचबरोबर तात्या एक प्रश्न असा प्रश्न होता की जवळजवळ 16 ते 17 प्रेक्षक होते की त्यांचा एकच प्रश्न होता. त्यामध्ये गुले संजय असतील, ओंकार आंगोडे असतील, संभाजी साळेकर असतील, असे बरेच प्रेक्षक आहेत. त्यांचा एक प्रश्न कॉमन नावानं पाहायला भेटला, तो म्हणजे असा, सुंदर आणि भारत ही जोडी पुन्हा पळेल का? कारण ज्या जोडीने अखंड महाराष्ट्राला वेड लावलं, तुम्ही जर क्रिकेटचा विचार केला तर सचिन आणि द्रविड जोडी असेल, तशी सुंदर आणि भारत ही जोडी अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी वेड लावले, ती जोडी पुन्हा पळेल का? मी सगळ्यांच्या विचाराने, सगळ्यांच्या आचाराने चालणारा माणूस आहे. भारतला पुन्हा एकदा दैवी ताकद येईल आणि भारत परत त्या जोमाने ज्या दिवशी पळायला येईल, कारण की मी ज्यांना बैल दिले ती
लोकांना त्याची अपेक्षा राहते ना, किंवा बाबा आम्हाला एकदा सुंदर मिळावं, तर आमची त्यांच्याकडनं अपेक्षा राहते की आम्हाला एकदा त्यांचा बैल मिळावा. बरोबर. आणि लोक देतात, पळतात, पळणार 100% भारत सुंदर, काय अडचण येणार नाही. काय नाही, फक्त त्याला दैवी शक्ती त्याला पुन्हा एकदा मिळावी, त्याला परत आहे अशी त्याची उभारी राहावी, की 100% भारत सुंदर पाळणार. आणि तात्या, भारत जसा सुंदर तुमचा आहे तसं भारत देखील तुमचा, तुम्ही बऱ्याच मुलाखतीमध्ये बोललाय. भारत बद्दल अशी काय खासियत? भारत बैल हा असा होता की त्याला जी खालनं उटी होती आणि सुंदरची भारतची जी गाडी पळत होती, त्याचं कारण होतं की ती एक जीवानी दोन्ही पळत होती. त्यांचा एक मिलाप झालेला होता, कोण कोणाला कमी नव्हतं. सुंदर खालनं पळायचा, भारत पुढं पळायचा. शेवटी गाडी नरमादी पळाल्याशिवाय सुद्धा गाडी शर्यतीमध्ये योग्य ठरत नाही, आणि तशा पद्धतीत ती गाडी पळत होती. त्यामुळं काय, पळायची तिला पळायचंच म्हणलं पाहिजे, आणि पळतोय आता बैल त्यावेळेस. तुमची अशी आठवणीतली कुठली लढत आहे का की जी भारतानं सुंदरी पाहिल्यानंतर वा असं वाटलं की आयुष्याचं पारणं फेडलं, आणि ते नेत्रदीपक लढत होती शेवाळवाडीमध्ये? त्याबद्दल काय? 1.5 तासात 3 फेरं पळालो आम्ही. 1.5 तासामध्ये 3 फेरं पळालो आणि 1 नंबर केला. त्यानंतर अक्षय शेवाळ एक प्रेक्षक होते, आणि त्यांनी सांगितलं सुंदर, भारत आणि दिलीप ड्रायव्हर हे त्रिकूट एकेका गाजवलेले, ते त्रिकूट पुन्हा पाहायला भेटेल का? कधी पळू ना, त्याला काय. ज्यावेळेस मला असं वाटेल की बाबा चला बाबा आज आपल्याला पळायचे, फक्त समाजाकरता पळायचे, प्रेक्षकांच्या इच्छा करता एक मैदान मी स्पेशल तेवढं करून करायची माझी इच्छा आहे. काही मला मी भरपूर काही जिंकलोय फक्त प्रेक्षकांसाठी, आणि जे करायचे ते आता सगळं नाही. हे विचार बऱ्याच गाड्या मालकांचे नसतात, ते तुमचे विचार आहेत. म्हणजे आदर्श व्यक्ती म्हणून आपण तुमच्याकडे पाहू शकतो. मी फक्त शर्यत आणि शर्यतीकच बघतो, त्या शर्यतीकडे मी वेगळ्या नजरेने बघत नाही. कारण का त्याची शर्यत विषय असा आहे की ते त्या मैदानाच्या बाजूला बाहेर आलं की ते सोडून द्यायचं असतं. बरोबर. ती शर्यत फक्त मैदानावरतीच, मैदानातून बाहेर आलं की आपण ते डोक्यातनं विषय काढून टाकायचा. बरोबर. उद्याचा विचार उद्याच्या करता करायचा, पण तो त्या मैदानातला विचार तिथं सोडून उद्याच्या मैदानाचा करायचा. तो डोक्यात मग मला ह्याने हरवले, मला त्याने हरवले, राग द्वेष धरायचा, नो प्रॉब्लेम. हे मला तसलं आवडत पण नाही स्वतःला. म्हणजे आठवड्यातनं 2दा मैदान असतात, एका मैदानात हारल्याने काय फरक पडतो, उद्याच्या मैदानात जिंकू. उद्याच्या मैदानात जिंकायची तयारी ठेवा, आणि ती तुम्ही तयारी केली पाहिजे ना. बरं, ते तुम्ही पाळणार नाहीत, तुम्ही त्या बैलांकडनं घडून घ्या, त्या बैलांना घडवा. बरोबर. ती बैल तशी सांभाळा, तेव्हाच यश मिळतं. बरोबर. आपण ह्या गोष्टी सगळ्यांनी डोक्यात घेतल्या पाहिजेत. आज पेडगावचं मैदान झालं त्या दिवसापुरतंच, उद्या दुसऱ्या मैदानाची तयारी. मग पेडगावमध्ये मला त्यांनी हरवले, मग उद्याच्या मैदानात मी त्यांच्याकडे बघतो, करतो. म्हणजे खुनशी भावना नाही, फक्त खिलाडीवरतीने बघायचं, संपला विषय, काही वाटत नाही. त्याचबरोबर प्रज्वल कुमकर हे परीक्षक आहेत, आणि त्यांचा प्रश्न असा होता, आता पावसाळा चालू झालाय, शर्यती बंद, मग सुंदरचं कुठे काही नियोजन केलंय का? नाही, आता आराम 4 महिने पूर्ण टोटल आराम, नंतर दसऱ्यानंतरच दसऱ्यानंतरच. त्याचबरोबर आकाश कामटे हे प्रेक्षक आहेत, आणि त्यांनी जरा युनिक प्रश्न विचारलाय. खऱ्या अर्थाने बिवघाटचा वजीर आणि सुंदर ही जोडी देखील पाळली, आणि ती जोडी पुन्हा पाहायला प्रेक्षकांना भेटेल का? त्याबद्दल असा त्यांचा प्रश्न होता. आता 4 महिने सगळ्यांनी वेटिंग वरतीच राहायचं. बरोबर. 4 महिन्यानंतर जशी जशी मैदान येतील तसं तसं आपण समाजाकरता पाहिजे ते नियोजन करू, काय अडचण नाही. अजून 2 वर्ष सुंदर पाळणार आहे, त्यामुळे काही भीती नाही, पाळणार, सगळ्यांसंग पाळणार. आता असं म्हणलं जातं देवतारी त्याला कोण मारे, आणि सुंदर हा काही वर्षापूर्वी आजारग्रस्त होता, परंतु त्या कठीण काळामधून त्यांनी कमबॅक केलं. तो प्रसंग कसा होता नक्की? तो नशिबात कुणाच्याही वाटेला येऊ नये, ते तात्या मांगडेच्या आला. म्हणजे खूप बिकट परिस्थिती, वेळ, ती काळ फार वाईट होता. म्हणजे ते मी सांगितलं ना, कुणाच्याही वाटेला येऊ नये. तो आमच्या वाट्याला आला, तो कुठल्याही शेतकऱ्याच्या वाट्याला येऊ नये, तो आम्ही निभावला, आणि परमेश्वराने आम्हाला साथ दिली किंवा त्याला ताकद दिली. त्याच्या पाठीमागं सगळ्या समाजाची ताकद होती, त्यामुळे ते परत उभा राहिला. आता आतापर्यंत सुंदरचे कित्येक गुल आले, परंतु तुमच्या आठवणीतले प्रथम क्रमांकाचे असं तुम्हाला किती वाटते की किती वेळा प्रथम क्रमांक सुंदरने पटकावला आतापर्यंत? भरपूर आहेत. त्यामध्ये डोक्यातले केस एवढे आहेत. म्हणजे त्यामध्ये महान भारत केसरी आणि ते मैदान
त्या मैदानाबद्दल काय सांगा? भूतून भविष्य झालं ते. कुणाला अख्ख्या बैलगाडी क्षेत्रात कुणाला वाटलं बरोबर, म्हणजे नसेल अचानक- काय घडल, पण मला स्वतःला ज्या दिवशी मी त्या मैदानावर गेलो, ज्यावेळेस सकाळी सकाळी त्या मैदानावर गेलो, त्यावेळेस माझी पोरं आम्ही सगळे नाश्ता करायला भेटलो, त्यावेळेस त्यांना सांगितलं आज गडी चान्स आहे आपल्याला, आज आपला बैल नाही का 100% इथेच घडवणार. आणि त्या पेहऱ्याचं म्हणजे हरण्याबरोबर हरण्या आपल्याबरोबर पाळणार हे नियोजन तुम्ही कसं केलं होतं? आणि ते हरण्या पळताना मी 2 मैदानात पाहिला होता. ते आले, आम्ही गेलो, 1 नंबर केला, आनंदी आनंद झाला. म्हणजे त्या लढतीला एकच फाईट वातावरण टाईट हो 100%. असं म्हणलं तरी चालणार नाही. पण तुम्ही बऱ्याच मैदानामध्ये बघितलं असेल, म्हणजे काही वेळा प्रेक्षकांनी असंही दाखवलं की सुंदर संपलाय, परंतु शेर की झलक सबसे अलग असं त्याने दाखवलं. मी तुम्हाला त्याचा विषय सांगतो की ज्या लोकांनी अशा अपेक्षा केल्या किंवा ज्या बैलगाडी क्षेत्रातले कोणी केले असतील की आता सुंदर थांबला, तो थांबत नसतो. ज्या दिवशी तो थांबणार असेल त्याच्या 2 महिने मला अगोदर कळालेलं असेल नाही का की सुंदर थांबवायचं, त्या दिवशी मी थांबल, त्या दिवशी तो थांबेल, त्यावर नाही थांबणार. तात्या बऱ्याच मैदानामध्ये सुंदर बद्दल बोलताना तुम्ही भावनिक होता किंवा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं. नक्की म्हणजे तुमच्या भावना कुठल्या प्रकारे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्या आनंदाच्याच भावना असतात. असं माझं नाव एवढं जर मोठं केलं असेल, त्यांनी जर समाजामध्ये मला एवढं मोठं स्थान दिलं असेल, बरोबर, तर तेवढ्या भावना 100% माझ्या हे होणारच नाव त्याच्याविषयी. कारण तात्या खऱ्या अर्थानं तुम्ही जर पाहिलं सुंदर आता आता अति सुंदर झालेलं आहे. म्हणजे दगडालाही गाण्याचे गाव सोसल्याशिवाय देव पंडित नाही. सुंदरला घडवण्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारे भूमिका व्यक्त केली होती? कशा प्रकारे घडवलं त्याला? सुंदरला घडवताना एकच डोक्यात विचार होता की आता ही वस्तू आपल्याकडे आणलेली, ही वस्तू पळते, त्याच्यावरती जीवा पाड प्रेम. आजही आत्ताही बघितलं तर त्याच्या गुडघ्याचा केस गेला नाही. बरोबर, मग ह्याच्यावर पारख करा की त्या बैलाची ठेवणूक कशी असेल, त्या बैलाला सांभाळत कशी असतील, सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येत ना. बरोबर. तुम्ही त्याला कुठं जखम झालेली दिसती का, की पुढं मी त्याला एखाद्या मैदानामध्ये अडचण आहे त्या मैदानात घेऊन गेलोय, मी मुळातच डावाकरता पळतो. बरोबर, मी जिंकण्याकरता पळतो, मी बाकीच्या कुठल्याही पैशाकरता पळत नाही. पुढे भविष्यात असा विचार आहे का की मथुर आणि सुंदर ही जोडी प्रेक्षकांसाठी पळावी? बिनजोड होईल एका दिवशी, म्हणजे असा प्लॅन आहे? म्हणजे नाही का एखाद्याला ह्याच्यामध्ये एखादी बिनजोड सुद्धा होईल आमची प्रेक्षकांसाठी. पळल पण सुवर्ण क्षण प्रेक्षकांसाठी कधी पण होईल. म्हणजे ह्या पावसात सुद्धा होऊ शकतो, असं काही नाही. एखाद्या दिवशी डोक्यात आलं त्याच्या मनात आहे आज पळायचं, ते मला सांगतो सगळं काय ते. त्याला बाहेर बांधलं ना की त्या दिवशी ओळखून घ्यायचं की ह्याच्या मनात आज काय त्याचे गुण दिसतात. मग आम्हाला असं वाटतं आपल्याला आज काहीतरी करायला, चला आपलं घ्या. बरोबर, आम्ही पण त्याला मूडवर त्याच्या घेतो. मग शक्यतो आता त्याचं वय झाले 9 वर्ष 8 वर्ष पूर्ण झाले, 9व्या वर्षात पदार्पण आहे. मग आम्ही पण आपल्या त्याच्या मूडवर पळावतोय म्हणजे काय, जे नामांकित मैदान आहेत त्या मैदानात जायचं. आपलं समाजही आमची वाट पाहत असतो किंवा समाज त्याची वाट पाहत असतो, समाजाकरता घेऊन जायचं. समाजाचं समाधान झालं पाहिजे. त्या लोकांची एक भावना असते की मैदानात आला आम्हाला बघायला मिळालं तर आमचं समाधान, म्हणजे की मला लोकांनी उचलून घेतलं होतं. बरोबर बरोबर. मला स्वतःला कळलं नव्हतं की निकाल आपला आहे का नाही. मी त्यांना म्हणलो आणि थांबा आपल्याला निकाल येऊ द्या. भावनिक होता त्यांचा क्षण की 100% आपल्या सुंदरची गाडी बदली. बरोबर, त्यांनी मला उचलून घेतलं. पण तो जोश ते का, मी माझी पोरं होती का तिथं, कोणी नव्हतं माझ्याकडला, मी एकटा आणि माझ्या जवळ कोण नव्हतं, एकच मित्र मुंबईवाला होता. आज मला सांगा तुम्ही, मी तिथं बसल्यानंतर ती मला सगळी गँग मला उचलून घेते, याचा अर्थ असं की त्यांचं आपल्यावर प्रेम. महाराष्ट्राचं थोडक्यात महाराष्ट्राचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि सुंदरवरती प्रेम आहे 100%. म्हणजे तुम्ही बघितलं असेल आता खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्रामध्ये बरेच दिग्गज मालक आहेत, परंतु असा कुठला चालक आहे, असा कुठला ड्रायव्हर आहे की तो तात्या मांगडेंना आवडतो किंवा त्याची ड्रायव्हिंग खूप चांगली आहे या क्षेत्रामध्ये? सोली गाडीवर त्या ड्रायव्हरनी मला गुलाल करून दिलाय. जे ड्रायव्हर चांगली गाडी आणतात त्यांना मी बसवलेले. त्यानंतर कासुर्डी गावचे बोरा मालुसरे एक प्रेक्षक होते आणि त्यांची कमेंट अशी होती की सुंदर बॉस आणि सुंदर 101 आणि अमर ड्रायव्हर हे त्रिकूट आता पहिले, ते त्रिकूट पुन्हा पाहायला भेटेल का? आणि ती त्रिकूट असल्यावर गाडी वेगळ्या मार्गाने जाते, त्याबद्दल भविष्यात पळेल गाडी, काय अडचण येणार नाही आणि पळणार पण आहे. पळेल. अमर ड्रायव्हर बद्दल काय सांगाल तुम्ही? राजा पोरगा म्हणजे या क्षेत्रामध्ये एक नामांकित. मी त्याला एकच शब्द सांगितलं,
मला गाडी जिंकायची आणि जिंकायच्या करता आणायची, आता काळजी करू नका म्हणलं. ओके काम करतो आणि त्यांनी केलं. आता पूर्वीच्या शर्यती आणि आता ज्या आहेत त्यामध्ये फरक काय, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये नक्की काय फरक जाणवतो तुम्हाला? पूर्वीच्या काळामध्ये शब्दाला किंमत होती, आता तुमचं इंटरनेट आलंय त्या इंटरनेटला किंमत आहे. पूर्वी तिकडे 4 पंच असायची, एका पंचाने बोट केलं की ही गाडी बसली, ही गाडी त्यांनी बैलगाडी मालकांनी मान्यच करायची. म्हणजे पंचांचा मान लागायचा, गालबोट लागेल असं कुठलं कृत्य होत नव्हतं. कोणाची ताकद होत नव्हती गाडी वळून आणायची. म्हणजे ती पण शर्यतच होती ना. ती शर्यत कशी होती की ती शब्दाला किंमत, तुम्हाला सांगितलं ना शब्द. आता आज लाईव्ह आहे म्हणून तुम्ही सगळं क्लिअरिटी दाखवता. बरोबर. त्यावेळेस आमच्याकडे काय नव्हतं ना, जिंकलेली गाडी सुद्धा हरलेली आहे. बरोबर. आणि मान्य करून गेलेली आहे, पर्याय नव्हता. बरोबर. शेवटी 4 पंच केले त्यांना किंमत होती, पण त्याच्याकडे बघून सगळे जायचे, पंचांचा निर्णय आणते. आज बरीच तरुण पिढी या क्षेत्राकडे वळते, त्या क्षेत्रातल्या या नवीन पिढीला तुम्ही काय संदेश देतात? आरकेपीची जीत राहते. बरोबर. म्हणजे कुठेतरी हार झाल्यानंतर कुठे नाराज होऊ नका, द्वेष धरू नका, राग व्यक्त करू नका. मग सांगितलं ना, हार पचवला शिका, सगळं पचल. शर्यतीला शर्यतीने उत्तर द्या, बाकी काय त्यात. मग तुम्हाला मी सांगितलं ना की मैदानात बाहेर आलो की मी लगेच ते विषय त्या तिथंच सोडलेला असतो. उद्याच्या मैदानात तयारी. 28 देशामध्ये युट्यूबद्वारे सामने पाहिले जातात. युट्यूबचा शर्यतीमध्ये कुठे पॉझिटिव्हिटी आहे का, म्हणजे चांगला परिणाम आहे का युट्यूब लाईव्ह मुळे? माझ्याकडे व्हिडिओ आहेत, बारकी पोरं सुद्धा घरात बसून टाळ्या वाजतात ग्रुपने बसून. बरोबर. म्हणजे ह्या गोष्टी लोकांनी लाईव्ह दाखवल्यात ना आपल्याला. आम्ही सुंदरची शर्यत लाईव्ह बघतोय. ह्या लोकांपर्यंत गेलं कुणामुळे गेलं? तुमच्यामुळे गेलं ना. आज तुम्ही लोकांनी हे शर्यत क्षेत्राला मोठी दिशा दिली. बरोबर. फार मोठी दिशा दिली. सोनारपाड्याचा सोन्या या बैलाची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला आहे. आज सुंदर देखील बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नामवंत बैल म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यामध्ये कधी लढत झाले का, विरोध असं एकमेकांच्या विरोध असतात? बरोबर. आणि काय होतं क्षण, म्हणजे एखादा मी सासवड मधले सांगतो आमची स्टोरी. जे शेटन आम्ही दोघं खांदी वाट टाकून 2 जण उभं राहिलो सासवड मध्ये पुरंदर सासवड. तिथं आमची गाडी शेजारी पळत होती. तेव्हा सुंदर बच्चा होता, खांद्यावर राहत होता. सरासरा म्हणले तुम्ही बाजूला, म्हणले तुम्ही आम्हाला हरवले, आमच्या पुढे तुमची गाडी आहे, तुम्ही सारा प्रेमाने. म्हणजे ही मैत्री आहे. बरोबर. ती आज तुम्हाला दिसती का बघा बरं? नाही. बरोबर. आज वेगळंच वातावरण, एक वाटतं कोणी. आमची समोर शेजारी दोघांची बैल आहेत. सुंदरच्या शेजारी सोने शेजारी सुंदर आहे. दोघांना वेगळी शेजारी पळतात दोघं. ही मैत्री, हे विचार आज नाहीत ना. हरलं की बाया मागं सारूनच असते. बरोबर. आनंदाने शिका. मग तुम्हाला मग तेच सांगितले, हार पचवायला शिका. तुम्ही पाहिलं असेल राग द्वेष हे कुठेतरी पाहायला भेटेल, ते कमी झालं पाहिजे का? आणि त्यासाठी तुम्ही काय सांगता? कमी झालं पाहिजे. एक बैल मी सांगतो ना की तुम्हाला त्या मैदानापुरतं एक आनंद घ्यायला सगळ्यांनी यायचं. खुन्नस किंवा हे असले विषय अजिबात नाही ठेवायचे. म्हटलं जातं गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला तर कीर्ती जगा माझी. आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये देखील असं एक व्यक्तिमत्व होतं, एक दिलदार व्यक्तिमत्व होतं, स्वर्गीय पंडित शेठ फडके. त्यांचं सुंदरवरती नित्यंत प्रेम होतं आणि त्यांचे तुमचे सलोख्याचे संबंध होते, त्याबद्दल काय सांगाल? पंडित शेठ फडकेचं तुम्ही नाव घेतलं, अंगावर काटा आला. मुंबईमधले माझे चांगले सहकारी होते. आमचं घरातले संबंध म्हणले तरी वावगं ठरणार नाही. तुमची 2 मुलं असतील, मी असेल, हा नाही का मुलीवरती प्रेम. लोक म्हणायचे त्यांच्याकडे 2 वर्ष बैल पळाला सुंदर त्यांच्या नावावर. लोक म्हणायचे करार केला गेला. एक वळ आम्ही आमच्या एकमेरीच्या लिहून घेतले नव्हते. शब्दावरती आम्ही एकमेरीच्या याच्यात राहिलो आणि शब्दाला पक्की माणसं. असा माणूस होणे नाही पण या बैलगाडीच्या राजा माणूस. म्हणजे खऱ्या अर्थाने या क्षेत्राला सुवर्ण काय त्यांनी आणला असं तुम्ही बोलताय का? सुवर्ण काळ म्हणजे आजही मुंबईत असं वाटतं की बिजनेस बघायला गेलं तर फडके शेठ कुठेतरी गाडीवर बसलेली दिसतात का काय, असं एवढ्या भावना होत्या आम्हाला त्यांच्याविषयी. आणि त्यांचा तो रुबाबत त्या शर्यतीला आकारच तिथं वेगळा येत होता. म्हणजे नाही का की काय सेट आले की मैदानामध्ये वेगळा जोश असायचा. आणि त्यांनी हारजीत कधी बांधली नाही. आनंद समाजाने त्यांना फक्त टाळ्या वाजवल्या जातात एवढंच त्यांच्या डोक्यात असायचं. मी शर्यती करतो फक्त समाजा करतो.
कधी पंढरी शेठ फडक्यांच्या विरुद्ध आपण आपली शर्यत झालेली आहे का किंवा आपण त्यांच्या विरोधात कधी पळालो भरपूर सुंदरची आणि सेटच्या आमच्या विरोधात शर्यती झालेल्या आहेत. सुंदर अगोदर 2-3 वर्ष त्यांच्या विरोधात पडला. तेजेची सुंदरची आमच्या गाडी भरपूर पडली मुंबईत. त्यावेळेस फडके सेटच जोडवायची किंवा फडके सेटला ही नाव फिरवायची. पण मी नाही कधी असं ते मुंबईवाल्यांना बैल द्यायचं. पण कधी नाही गाडीवरती खाली उतरले सेटच्या आगी होऊन जात. आम्ही एका गप्पा मारणार जा म्हणजे एक दिलदार माणूस असा माणूस होणे नाही होणे नाही राजा माणूस. त्याचबरोबर महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातले एक नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय राहुलभाई पाटील. आणि राहुलभाई पाटील जेव्हा त्यांच्या मुलाखत असते त्या मुलाखतीमध्ये सुंदरचा आवर्जून उल्लेख करतात आणि सुंदरबद्दल नेहमी त्यांचं चांगलं एक मत असतं. त्यांच्या आणि तुमच्या संबंधाबद्दल काय सांगतात राहुलभाई पाटील आणि तुमच्याबद्दल? राहुलभाई असा माणूस आहे की बैलगाडी क्षेत्रातला एक निष्ठावंत, बैलगाडी क्षेत्रावर बैलांवरती प्रेम करणारा आणि ते कधीच असं कोणाच्या बैलाला नाव ठेवणार नाही. सुंदरवरती तर 100% प्रेम त्यांचं असणार आहे आणि त्यांना जाण आहे शर्यतीची. त्यांच्या 2 प्रकार शर्यती असतात बघा. एक मुंबईमधली मुंबईत शर्यत खेळतात, घाटावरले की आपल्यासारखी शर्यत खेळतात. पण त्यांच्यात खिलाडूवृत्ती आहे ना, हळजीत पातवायची ताकद आहे त्यांची. बरोबर. त्या अनुषंगानेच ती शर्यत खेळत असतात आणि त्यांचं खरोखर पहिल्यापासून सुंदरवरती प्रेम होतं. ते काय मला म्हणायचे सुंदरची आपल्याला मथुरची गाडी पळवायची. मी त्यांना पहिलं होतं सांगितलं तुम्ही कधी सांगा आपण गाडी पळवूया, काय अडचण वाटत नाही आणि पळवली आम्ही. बरोबर. त्याचबरोबर तात्या बऱ्याच लोकांची बऱ्याच चालकाची बऱ्याच ड्रायव्हरांची इच्छा अशी आहे, नवोदित ड्रायव्हर आहे की सुंदरची गाडी त्यांना आणायची. त्यामध्ये आपला बाळा ड्रायव्हर बोरकर म्हणजे बोरच्या बऱ्याच प्रेक्षकांना आम्हाला एक प्रश्न विचारला की तात्यांना तुम्ही आवर्जून विचारा की तात्या सुंदरची गाडी बाळा ड्रायव्हर सारख्या नवोदित ड्रायव्हरला देतील का आणायला? 100% काय बाळा आणि काय कुणालाही गाडी आणायला देतात. आपल्या काय नाही, सुंदर कुणालाही पळतो. बरोबर. सुंदरला काही परमनंट ड्रायव्हर लागतो असं काही नाही. बैल छान आहे तर काय. खरं तर तुम्ही जो विचार केला महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्राचं एखादं पुस्तक लिहिलं किंवा एखादा पिक्चर बनवला तर पुस्तकाच्या सुवर्ण अक्षरात एखादं पान हे तुमच्यावरती आणि सुंदरवरती असेल. सुंदरचा तुम्ही एखादा सुवर्ण काय सांगताल का? तर सुंदरचा सुवर्ण काळ सांगायचं म्हणलं तर सुंदर ज्या दिवशी घेतला त्या दिवशी त्याच्यामधलं गुण पारखूनच आम्ही घेतला होता आणि इथं आणल्यानंतर त्याला स्टेप बाय स्टेप जसं पळवला तसं त्याने आम्हाला जे यश देत घेतलं होतं की हा आपल्याला आपल्या नावाला त्याच्या स्वतः करता हा 100% घडवणार त्याचं घडवणार आणि त्याने ते केलं. कारण का तर ज्यावेळेस गुजरवाडीला पहिलं मैदान होतं आणि आम्ही हाताची गाडी पळवायला तिथे गेलो होतो, टॉपची शर्यत खेळलो होतो. बरोबर. गुजरवाडीच मैदान त्यावेळेस सुंदर हा डावीने बाहेरनं पडला होता आणि मी सोने म्हणून माझ्या घरचीच गाडी होती आमची, ती गाडी पडली होती टॉपची शर्यत. त्यावेळेस मला वाटतं तेज आणि हे बोलत होता गोटचा सर्जा. आज त्यांच्याबरोबर माझी मैत्री संबंध आहे. बरोबर. मैत्रीपूर्वक आम्ही शर्यत खेळलो होतो. त्यावेळेसच त्याच्यात ते दिसलं आम्हाला त्याचं सुवर्ण की हा बैल काय घडवल. त्या दिवसापासून लोक त्याचे भेदात आलेले आहेत आजपर्यंत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल आज बरेच म्हणजे या क्षेत्रामध्ये नंदी होऊन गेलेत. त्यामध्ये आता चालूमध्ये तुम्ही जर विचार केला बाकासूर आहे, मथुर आहे, गर्णिकीचा राजा असेल, सुंदर असेल, हरणे असेल, परंतु बालमा आहे, भरपूर बैल आहेत असे. बालमा बघा 2 वर्ष लगातार तिथे 1 नंबर केला. त्या बैलाला मानलं पाहिजे ना. बरोबर. त्या बैलाचं नाव मी का आवडून देतो, तू पळतोय ना, ज्याचं पळतोय त्याला चांगलंच म्हणलं पाहिजे ना. तुम्ही त्याला नाव आहे आणि मग आपण त्या बैलाविषयी भावना चांगली ठेवली पाहिजे. त्यावेळेस आपल्या दावणीला कुठेतरी चांगला पळतो. तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणायला शिका. बरोबर. दुसऱ्यांविषयी चांगले विचार चांगले ते चांगले 100% चांगलं म्हणलं पाहिजे. कारण जे आहेत ते आहेतच ना. जे अनेक बैल आहेत महाराष्ट्रात आणि आपण त्या नंदीला नावं का द्यावा. ठीक आहे, ते एखादा दिवस वाईट असतो, त्याच्याकरता एक दिवस एखादा वाईट येत असतो, ते तेवढ्या दिवसापुरतं होत असतं. माणसाच्या जीवनात होतं. ते मुख्य तरफ आहेत काय. त्याचबरोबर तात्या आता बैलगाडा संघटना देखील सक्रिय आहे आणि तुम्ही देखील त्यामध्ये आहात. पुढची नियोजन कसं आहे त्याचं आणि तुम्हाला काय वाटतं म्हणजे शिस्तबद्ध मैदान व्हावं त्यासाठी काय केलं पाहिजे? माझी सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीनांना, बैलगाडी चाहत्यांना, बैलगाडी मालकांना खरोखर हात जोडून विनंती असेल, जे पेडगावचं मैदान झालं त्या मैदानाचा सर्व यात्रेकरूंनी, सर्व आयोजकांनी
त्याचा आदर्श घ्यावा आणि इथून पुढची वाटचाल तशी चालू ठेवावी. खूप काय चांगला काळ येईल बैलगाडी शर्यतीला. बरोबर. त्याचबरोबर जर विचार केला म्हणजे आता तुम्ही पाहताय कुठेतरी राख प्लेस ते तर होतच असतं, परंतु एखादा कुठला गाडा मालक आहे का त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा, तो गाडा मालक खरंच चांगला आहे असा एखादा गाडा मालक ना असेच हो का जुने जाणते सगळे खेळणारे खेळाडू वृत्तीने सगळेच खेळतात. बरोबर. एखादा अपवाद वगैरे तर सगळे चांगली आहेत. ह्याच्यामध्ये आपण कोणाला नावं ठेवायचं? बैलगाडी क्षेत्रात जो बैल पळवतो बैलगाडी पळवणारे असतात किंवा बैल मालक असतो ते सर्व चांगले आहेत. पण त्यांनी चांगल्या विचाराने शर्यती बघितलं तर तेही अजून पुढं तरी जातील. हे क्षेत्र मी तुम्हाला काय मागायचं बसतं माझ्या डोक्यात फक्त एवढंच आहे की हे फक्त ह्याच्याकडे बघणं एकच आहे. तुम्ही 2 नंदी नाही 4 पाळा, पण शर्यत फक्त शर्यत एवढं डोक्यात ठेवून तिच्याकडे बघा की खुन्नस मग ते असन ते तसन, मग ह्याचा पायरा झाला तोडा, त्याचा पायरा झाला त्यांनी तोडा. ह्याला मी कुणालाही लाजत नाही, मी कुणालाही बैल मागतो. मला बैल पळाला मी कुणालाही बैल मागतो. एखाद्याचा हाच बैल चांगला पळाला मी त्याला फोन करतो किंवा ती माझी पोरं फोन करतो. आम्ही लाजत नाही. एकटं बैल सुंदर पळणार आहे का? नाही. बरोबर. मग त्याच्या जोडीला कोणतरी चांगला बैल पाहिजे. मग थोडंसं प्लॅनिंग करायचं आपण चांगला बैल कसा पळेल. मग आपण आता नावं कसं ठेवायचं कुणाला? नाही मग ठेवून नाही चालत ना. या क्षेत्रामध्ये नावं ठेवून अजिबात कोणी कोणाला नावं ठेवली नाही पाहिजे. तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण हा इतिहास केला पाहिजे की आपला बैल कुठं पळतो, आपण बैल कुणाला मागतो, आपला बैल कुठल्या धर्तीत पळतो, ह्याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आता मला काही लोक किती जण फोन करतात मला हा बैल द्या, तो बैल द्या, तो बैल द्या. माझ्या डोक्यात एकच असतं की मैदानात गेलं तर गाडी गुलालात राहिली पाहिजे. नंबर हा नंतरचा पार्ट आहे. बरोबर. गट पास करायचा आहे, सिमी पास करायची, मग गाडी नंबरात जायची. तुम्ही पहिलं गट पास झाला पाहिजे, नंतर सेमी पास झाला पाहिजे. तुमच्या ह्या विचाराने पुढे गेलं तरच मग हे काही गोष्टी साध्य होतात. नाही आपल्या गाडीने आज 1 नंबर केला पाहिजे ही भावना ठेवून गेले की नाही काही होत आणि मला योग्य नाही वाटत. बरोबर. ज्यावेळी आम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलो त्यावेळी इथली स्वच्छता बघितली आणि खरंच प्रत्येक बैलगाडा मालकाने अशी स्वच्छता ठेवली पाहिजे, बैलाची निगा काळजी राखली पाहिजे. म्हणजे हे जे नियोजन आहे ते नक्की कोणाकडे असतं? माझं किशोर माने म्हणून आहे पोरगा. म्हणजे काय ते त्याच्याविषयी बोलणं म्हणजे हा विषय वेगळा आहे आणि काही मला बघायला लागत नाही. सगळं तो करतो सगळं आणि अगदी मन लावून करतो. म्हणजे विशेष नाही तो हे म्हणून हे असंही म्हणू शकतो आम्ही. तो हे म्हणून हे नाही ते हे नाही होत, शक्य नाही होत. आणि तोही म्हणजे ते स्वतःच आहे म्हणून करतोय. ते कामगार म्हणून तो कधीच नाही. स्वार्थी भावना त्यांनी स्वतःला वाहून घेतलेले आहेत. विषय नाही काय. त्यात एक भावनिक प्रश्न विचारतोय कारण असं म्हणतात ती सुरुवात आहे त्याची शेवट हा राहणारच. सुंदरची सुरुवात चांगली झाली आणि तो आताही खूप चांगलं नाव करतोय, परंतु त्याचा शेवट हा निश्चित असतीलच. परंतु त्यानंतर तुमचं नियोजन काय असेल की सुरुवात तो शर्यतीचा बंद राहिला त्यानंतर तुम्ही काय कराल? त्याच्यावर जशी मी निष्ठा ठेवली आता. बरोबर. म्हणजे जी भावनेने तो पळतोय तो मला आज गुलाल कपाळाला माझ्या लावतोय. बरोबर. त्याच्या डोक्यात असं नाही एखादा पठ्ठा तयार करायचा. बरोबर. ते तेवढं करून थांबल की. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण आज बरेच प्रश्न विचारले, परंतु एक असा प्रश्न आहे तात्या, हे करत असताना तुम्ही अगदी लहानपणापासून या वेळाकडे गेलात. हो बरोबर. आज बरीचशी तरुण पिढी जात आहे, परंतु कुठेतरी ते व्यसनाधीन देखील होत आहे. 100%. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? कारण व्यसन चुकीचं असतं. माझ्या टीममध्ये जवळजवळ 15 ते 20 पोरं आहेत आमची. म्हणजे मी पुण्यातनं निघालो तर मी मैदानावर तोपर्यंत माझ्या गाडीत बसणारी पिकअपमध्ये येणारी सगळी 20 जणांची टीम आहे. मला स्वतःला मी बांधून घेतलेलं आहे की मला स्वतःला सुपारी घ्यायचं व्यसन नाही. तर माझ्या टीममध्ये सुद्धा मी दारू पिणं तर लईच वेगळं. बरोबर. तंबाखू सुद्धा आमची पोरं तिथं समोर खायचं म्हणलं तरी माझ्यासमोर येत नाही. पण व्यसन हे जीवनात माणसाने केलंच नाही पाहिजे. मला व्यसन काय हे मी लय जवळून पाहिलेलं. मी कधी कधी माझे काय एखादं दुसरं आमच्यातलं सहकारी पेनारा असं पिल्याला कळलं की मी त्याला एक सांगतो मित्र तू आज पेलास माझ्या खिशात रोज पैसे असतात मग रोज मी तेच करायचं का? बरोबर. कशा करता काय कारण काय ते आणि त्याच्यापासून आहे काय? हा खूप छान संदेश तुम्ही दिला एक प्रकारे.
तुम्ही चांगलं करा ना आयुष्यात. मला काय जे तुम्ही 200 रुपयाची ती विमल घ्यायला घालवता. मी तुम्हाला हेही सांगतो की माझ्यावर फोटो काढायला विमल आता पोरं येतात आवडीने येतात. एखाद्याने विमल काढलं मी त्याला बाळला काढतो. फोटो नाही काढायचा, चल तुला फोटो दे, तू चांगलं वागायला शिक. तो माझा नातेवाईक नाही कोण, पण मला असं वाटतं की समाजामध्ये आपण कुठेतरी चांगला संदेश दिला पाहिजे की पोरांना चांगलं वळण लागलं पाहिजे. बरोबर. कधी कधी त्याला त्या क्षणापुरता राग येतो. परत मी त्याला पुढे गेल्यानंतर समजून सांगतो मित्र तुला चांगल्या करता सांगितलेलं, तू परतच्या बारीने चांगला ये, ओके मी तुझ्या संग फोटो काढ. बारावतीच्या मैदानात आता एक जण दारू पिलेला होता. आता कुठला पलीकडचा असं कोकणा साईडचा माझ्याकडे लागला, मला फोटो थोडा व्यसनाधीन वाटला. आमच्या पोरांनी त्याला मारलं गेलं. हे क्षेत्र ते करायचं नाही. बरोबर. मी माझ्या पोरांना डबा घेऊन येतो भाकरीचा. बरोबर. सगळे आम्ही ग्रुपनी जेवायला बसतो. कुणालाही असं बिगर जेवण आज ती माझ्याकरता एवढा वेळ देऊन येतात, ती माझ्याकरता येतात. बरोबर. त्यांनाही आवड आहे पण ती माझ्याकरता येतात मी असं समजतो. पण त्यांना कधीच मी बिगर जेवणाचा किंवा बिगर नाश्त्याचा कधीच नाही. सकाळी गेले आमच्या पोरांना नाश्ता जेवण म्हणजे आपले फॅमिली एक परिवार सुद्धा नाही. मी असं नाही. आमचा विकास ड्रायव्हर दुर्गवाडीचा असेल, तो जरी मैदानात आला नाही कधी असं दिसला कुठं तर त्याला फोन करून बोलावणार, पुढे ये इकडे. म्हणजे आता दिलीप ड्रायव्हर त्या दिवशी आदल्या दिवशीच मला फोन तात्या साहेब तुम्ही वर येणार आहेत का मैदानाचं नियोजन झालंय सगळं झालं. आमची 4 दिवस फोन. हे जे संबंध आहेत हे संबंधाला कुठे तडा जाता का म्हणे. बरोबर. की मला एवढं कळतं की माझा मला मानणारा वर्ग किंवा मला माझ्यावर प्रेम करणार नाही. मी जर खटाव तालुक्यात गेलं तर एखाद्या गावात गेलं तर एखाद्याला मी हाका मारली तर तू माझ्या जवळ आला पाहिजे. आपण तर 100 जणांच्या जवळ जातो, आपल्याला ती आवड आहे, आपल्याला माणसं लागतात. बरोबर. आता परवा दिवशी सगळी मी कुठं बसतो तो वर आम्ही आपलं शर्यती बघत. बरोबर. मला बघायचं आबा पण तिथं वरती बसले, आम्ही सगळे वर बसलो, मस्त वाटत होतं. आणि तिथंच मन भरून आलं की एवढा मोठा समाज म्हणजे हा सुख एवढी मोठी एवढी मोठी पंढरी. बरोबर. पहिल्यांदाच बैलगाडी क्षेत्र. सुनील मोरेंनी मैदानाचं नियोजन केले, सलाम त्या माणसाला. म्हणजे जे केलं त्याचं तुम्ही अवश्य नाव घ्या. केलं ना तर केलंच म्हणलं पाहिजे. कारण त्याला वाखाणण्यासारख्याच गोष्टी आहेत ना. 2000 बैल 5.5-6 फायनल पळतो. बरोबर. म्हणजे जे वेळ होता, वेळ आखला होता, नियोजन आखलं त्या नियोजनामध्ये करणं. 1000 गाडी पळाली, 1000 गाडी प्रत्येक चक्रीला असा विचार केला नव्हता. बघा ना. बरोबर. पारदर्शक होईल सगळं. बरोबर. पारदर्शक होईल हे 100% आम्हाला वाटत होतं. तिथं पब्लिकचं नियोजन काय म्हणजे तुम्ही आमच्या सारख्याला लाज वाटली पुढे उभं राहायला. आम्ही नाही उभं राहू शकलो पुढे. आपणच आपल्या मनाला स्वतःला शिस्त लावून घेऊ म्हणून. तुमच्या आठवणीतली एखादी बिनजोड आहे का? हे आपलं पश्चिम महाराष्ट्र किंवा अलीकडच्या परिसरातलं तुम्ही बोलला. मला नाही, मी नाही बिनजोड जास्त खेळलेलो, मला नाही आवडत. तरी सुद्धा एखादी बिनजोड की केली होती ना, मला लहान बच्चा असतानाच केली होती. कोणाच्या विरुद्ध? सिरीज सेट बुईर म्हणून त्यांचा तेजा आणि कोटचा सर्जा पळायचे आणि आमचा सुंदर आणि मी एक नवीन सर्जा घेतलेला ती गाडी पळवली सोन्या म्हणून. ती दोघांची गाडी पळाली, ते गुजरातीला पळवलं होतं. पण एक समाधान वाटलं होतं, म्हणजे आनंद आपण कुठेतरी आहे. बरोबर. ते आपलं म्हणजे मला नाही आवडत ते. मी तेवढ्या करता थोडं त्या नाव नाही देऊ शकत त्याच्यात. प्रत्येकाची आवड असते. आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही किंवा ज्या गोष्टी आपल्याला नाही जमत त्या गोष्टी आपण नाही करायच्या. एखादा मुंबईला बैल कोणी मागितला म्हणजे आम्हाला बैल पळाला नाही, तुम्ही तुमच्या नावावर तिकडे पळा, आम्हाला गाडी भाडं पण नका देऊ, आम्ही येतो, तुमची हौस आम्ही देतो. बरोबर. पण मी नाही. त्याचं कारण आहे हे सगळं विश्व शून्यातनं निर्माण केलेला माणूस. बरोबर. आज मान, आपल्या प्रतिष्ठा, नाव सगळे या क्षेत्रामुळे आले. त्यामुळं आपण आपल्या ह्याच्यात राहायचं. बरोबर. निस्वार्थ भक्त कार्य करत राहायचे. आता आपल्यासोबत आपल्या सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व सुनील तात्या या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. सुनील तात्या खऱ्या अर्थाने तुम्ही जर पाहिलं आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुंदरमुळे आपलं नाव लौकिक झालेलं आहे. सर्वप्रथम सुंदर बद्दल तुम्ही काय सांगाल? आता काय सांगायचं म्हणजे त्यांनी आमचं सर्व काही मनोकामना पूर्ण केलेली आहे आणि त्याच्याबरोबर त्याने जे जनसामान्यामध्ये आम्हाला जे ओळख निर्माण करून दिली किंवा आम्हाला आमचे सर्व काही महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलं. बरोबर.
आणि सुंदर बरोबर आमचं नाव निघतं, त्यामुळं त्याचं एक आमचं मोठं प्रेम आहे त्याच्यावरती. आज जर पाहायला गेलो तुमची एक जॉईंट फॅमिली आहे, म्हणजे आज 21व्या शतकामध्ये हे पाहायला भेटत नाही, आणि तुमची एक गुणागोविंदाने चांगली फॅमिली राहते, त्यामध्ये एक फॅमिली मेंबर सुंदर आहे का तुमचा? आमच्या फॅमिलीमध्ये आता 2-2, 4-4 सुंदर तर ते पहिल्यापासून म्हणजे आमचे जीवकाप्रांत तात्याचं तर काय बोलायचं. बरोबर. तात्या एक वेळेस आमचे मुलं आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, पण सुंदर काही करत नाही आम्ही. एवढं तात्याचं प्रेम आहे, आमच्या सर्व घराचंच प्रेम आहे म्हणजे सुंदरवरती. एक वेळेस आमच्या एका मिरीला काय हे वाटलं तर ते तिथं मागं टाकतील, पण सुंदरी की कधी फॅमिली आमची पूर्ण म्हणजे प्रेम देणारी त्याच्या, आणि त्यांनी पण आम्हाला एवढं प्रेम दिलं की बस असलं प्रेम देणारा मला वाटत नाही की परत असं एखादा बैलगाडी घडेल म्हणून. खरोखर म्हणजे त्याच्यात बोलण्यासारखं आणि सांगण्यासारखं भरपूर काय, पण सुंदरचा नाद खरोखर आमचा पुरा त्यांनी केला. पूर्ण महाराष्ट्राचे त्याचे जे फॅन्स आहेत सर्व फॅन्सचं त्याने मनोकामना आणि त्याला शुभ आशीर्वाद देतात. मैदानात आला ते काय दिसला तरी पब्लिक खुश होते. म्हणजे आम्ही पण आपलं त्याला शांती सवारी घेऊन येत असतो, तिथं काय बक्षीस मिळावं किंवा काय ह्याची काही धारणा नाही, पण समाजासाठी किंवा त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जे प्रेमी आहेत सुंदर प्रेमी त्यांच्यासाठी आम्ही. बरोबर. आम्ही STC लाईव्हच्या मार्फत बऱ्याच मैदानामध्ये असतो आणि मैदानामध्ये आम्ही पाहतो की सुंदरचे लोक पाया पण पडतात, म्हणजे अगदी त्याला देवच मानतात. त्याबद्दल काय सांगाल? देव मानतात म्हणजे तो एवढा गुणी बैल आहे की आता आपल्या पाठीमागं वाचतो. बरोबर. आता लहान कोणी तुम्ही जा आहे का तो वळवळ काय आहे? काहीच नाही, काहीच नाही. देवगुणी म्हणजे ते लहान बाळ जरी त्याचं वय गेलं तरी हुसकावणं मारणं नाहीच नाही. म्हणजे एक त्याला ईश्वर शक्ती म्हणली तरी काय हरकत नाही, त्याला प्राप्त आहे. आणि तो कुठल्याही संकट आलं तरी त्याच्यावर मात करून पुढे जायची त्याच्यात ताकद आहे, मोठी धमक आहे. ताकद म्हणण्यापेक्षा धमक आहे, धमक. बरोबर. की तो हटणारा नाही. बरोबर. मैदानात सांगतो की त्याच्याबरोबर पळणारा एक काही बैल आज दिसत नाही, पण सुंदर अजूनही त्याच्या एखाद्या दिवशी तर त्याच्या जुन्या शैलीमध्ये पण तो त्याचं वय पण दाखवून देत नाही, एवढा तो नवीन बैलांबरोबर समाविष्ट झालेला. बरोबर. असं त्याची एक ख्याती आहे आणि आमचं प्रेम त्याच्यावर आहे. त्याला मोठं आयुष्य लाभो, त्याच्या हातून आपले जे आहे सर्व प्रेमींची इच्छा अजून पूर्ण करावं त्यांनी मैदानावर ते खरोखर येऊन त्यांनी उड्या मारल्या तरी आमच्या सारख्याला तर भरपूर आहे. बरोबर. आनंद आहे. म्हणजे नंबर मारावा असं काय नाही, नंबर मारावून मग ते कपडे काढून हे करा. नंबर शेवटी प्रत्येकाची पहिलं पाळतात, प्रत्येकाचा आज पळतो, उद्या नाही, 2 वर्षांनी दुसरा येणार असतो. बरोबर. बरोबर. आज आम्ही बिनजोड बसून आम्ही पाहतोय. बरोबर. आमचे खरोखर तात्यांचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक म्हणजे मुंबईचे आपले पंढरशेठ फडके माणूस म्हणजे दुनियादारीतला म्हणजे म्हणतात ना राजा माणूस, दोस्ती दुनियातला राजा माणूस. तो कधी कात्रजला आला ना तर आमच्या घरी येणार, गप्पा गोष्टी, आणि आमच्या मुलांना तेवढंच प्रेम देणार. आज कुठे त्यांची आठवण येते का? नाही येते ना. म्हणजे मैदानात गेलं की नक्कीच त्यांची आठवण येणार. कारण तो असं माणूस होता की कधी तो त्यांचा बैल जिंकला म्हणून उड्या मारल्या, दुसरीने जिंकलं तरी त्याच्यात तो आनंद. बरोबर. बरोबर. त्याच्या पाठीमागे पण त्याची एक थाप असते, कौतुकाची थाप ते देत असते. आणि उड्या मारणारा होता, आनंद घेणार. म्हणजे बरोबर बैलगाडी क्षेत्रात आनंद कसा घ्यायचा ते त्यांच्याकडे शिकावं, त्यांच्याकडे शिकावं. तात्याकडले आता तुम्ही काय नाही, तात्या पण पाहिलं ना तुम्ही, तिथं मानपान मिळायला पाहिजे. काय नाही, सामान्य जाऊन बसणार, त्यांच्यात गप्पा मारणार, असं नाही म्हणून मी तिथं टाईट मध्ये मग मी तिथं शो करणार. बरोबर. असं शो करायचं म्हणले की सगळ्यांना करता येते. बरोबर. सगळ्यांमध्ये गट्स असतात, पण जे येणारं पब्लिक आहे किंवा येणारं माणसं जे आपल्या प्रेमासाठी येतात त्यांच्या पुढे काय आपण शो करायचा, त्यांनी आपल्या पुढे केला पाहिजे. बरोबर. आपण कशाला करायचं त्याच्यापुढे.
बरोबर. आणि खरं प्रेम तिथूनच मिळत असतं. आपण शो करून जाण्यापेक्षा ज्यावेळेस आपली निष्ठावंत जी प्रेमी आहेत सगळी बघा, ते कोणी कुणाचं नसतो. प्रत्येकाचं प्रेम हे प्रत्येकाच्या म्हणजे कुणाचा पळू न पळू तरी पण लोकांचं प्रेम असतं. बरोबर. कारण बैल पळत असतो, नाही पळाला तरी लोकांना दुःख वाटत नाही, पण मैदानाला झालं तरी त्यांनी समाधान वाटतं. समाधान वाटतं किंवा आज सुंदर मैदान आलाय. नंबर ते नंतरचा प्रश्न, तो नंतरचा प्रश्न. तरी आला का गेला का. बरोबर. असं बऱ्याच मैदानामध्ये चर्चा होती. युट्यूबला आम्ही दाखवताना कमेंट चॅट चालू असते ना, चॅटला पहिला प्रश्न असतो, सप्त हिंदकेसरी सुंदर बैल आलाय का. आणि काही प्रेक्षक असे सुंदर असल्यावरती लाईव्ह पाहायला असतात आणि सुंदर पाठवतात, बरोबर विचारतात फोन करून गेलाय का आलाय का. प्रेम करणारी मंडळी आहेत पूर्ण आपल्या महाराष्ट्रात. बाहेरच्या राज्यातून पण फोन येतात तात्यांना आमच्या इकडे आणा. बरोबर. बाहेरच्या राज्यातून म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त देखील बरेचसे फॅन फॉलो बाहेरच्या राज्यातून पण येतात. बरोबर. आहे चांगलं आहे, म्हणजे आमचं नाव नोंदणी केलेलं आहे आणि करीत राहणार. आणि एक आपल्याला पण छंद आहे, काय दुसरं हे करण्यापेक्षा नंदीचे. बरोबर. नंदीसाठी आपण केलं तर कुठं ते वाया जाणार नाही. बरोबर. त्याला बरकतच मिळणार आहे. थोडासा भावनिक प्रश्न विचारतो. तुम्ही प्रत्येक गोष्टीची सुरुवात असली की त्याचा शेवट असतोच. सुंदरने आज नाव खूप केलंय, परंतु सुंदरचा देखील शेवट असेलच. परंतु ज्यावेळी तो पळायचं कमी होईल त्यानंतर तुम्ही त्याचं नियोजन कसं करता. तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना, त्याचं केलं ना, तुम्हाला जिथं जिथं आमचे काय वास्तव आहे ते वास्तवमध्ये तर नक्कीच सुद्धा. त्यामुळं त्याची हो का, मी पहिलंच तुम्हाला काय सांगितलं, त्याला खूप मोठं आयुष्य मिळेल. त्याला आमच्यातलं थोडं आयुष्य मिळालं तरी काय हरकत नाही. बरं. असं आम्ही खरंच सांगतो की आमचे पण 2-5 वर्ष कमी होऊन त्याला जरी मिळाली तरी आम्हाला आनंद. म्हणजे एवढं आमच्या जीवाचं म्हणजे मुलांकडे आमचं प्रेम आहे. आमचं बऱ्याच जणांना आयुष्य हवं असतं, पण तुम्ही तुमचं आयुष्य सुंदरला जात आहे. येणार क्या बात. म्हणजे त्याच्यासाठी खरोखर म्हणजे तात्या तर काय करतील मला त्याचं सांगता येणार. तात्या सुंदरसाठी काही करू शकतात. बरोबर. त्यांचा एक जीवच एक जीव बऱ्याच ते मुलाखत त्यांना ते राहू शकत नाही. बरोबर. तात्या 1 दिवस किंवा 2 दिवस सुंदरला जर नाही पाहिला ते थांबू शकत नाही. बरोबर. जीव की प्राणी. हा हे म्हणतात. आणि आमचे पोरं पण व्यवसाय पाहून आपले सगळे मी त्याच्यात आहेत. आम्ही असतात. आम्हाला वाटलं आता त्या दिवशी आम्ही पण आलो होतो तिथे. बरोबर. पेडगावच्या मैदानामध्ये मी आलो होतो. एक चांगलीच मेमरी म्हणजे तात्यावर बसलेलो, तात्याच्या मागून मी बसलो. मी दुपारच्या पुढे आलेलो होतो. बरोबर. म्हणजे चला नंतर त्याच्यात पोहोचलो तिथं. बरोबर आम्हाला पाहायला मिळालं, आनंद वाटला. आनंद घ्यायचा म्हणून यायचा. आपला पळतोय आपण तिथं पाहिजेच ना. बरोबर. हारू जिंकू तो नंतरचा प्रश्न आहे. त्या सुखा दुःखात तुम्ही काय. मी एक सांगू का, खेळ म्हणलं ना की हारजीत आली. बरोबर. खेळ म्हणलं की हारजीत आली. आणि खेळत असताना निस्ताच आपल्याला विजय कधीतरी पराभवाची चव चाकायला भेटतेच. तेव्हा त्याला जनसामान्याची चाड कळते. बरोबर बरोबर बरोबर. नुसतं मी नाही बैल क्षेत्रात, ह्या बैलगाडी क्षेत्रात तर चालतच नाही. मी आता ताते असतात पण मी थोडासा अनुभव घेतोय. पण जो मी म्हणन ना त्याचा अंत आहे. काय होतं, शेवट मोका प्राणी त्यांना पण न्यायला. एखादं मैदान जर हारलं ना तर दुसऱ्या मैदानात ते नंबर काढून देणार का ते 100%. त्याची त्याला पण कळतं की आपल्याला नेलं नाही, आपल्याला गुलाल टाकलं नाही, आपल्याला येते. बरोबर. हो, माणसापेक्षा मोठं प्रेम येते. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही, आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या. मग थार गाडी म्हणा, हिंदकेसरी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गावागावामध्ये सुंदर सगळे सगळं मग आता त्यांनी द्यायला पाहिजे. काय सगळे देऊन टाकले, सगळे दिले. त्याच्यात आपल्याला अपेक्षा नाही. आपल्याला एवढंच आहे की त्याला मोठं आयुष्य लागू. बस हीच एक इच्छा. हा आपल्याकडे काय नाही. आमचं माझं तर खरोखर म्हणजे मला सगळी नाना म्हणते. माझं नाना तर एकच आहे की त्याला खूप मोठं आयुष्य लागू. अजून त्याने
खूप वर्षे मैदानात फिरावं, न्याय शर्यतीत आम्हाला काय दिलं तरी ते मैदानात दिसला तरी, गाडीतून उतरलाच मैदानात दिसला तरी आम्हाला पण खूप आनंद. दुसरी तर तयारीच करतो, ही चिली पिली आता तयार होते, शेवटी थांबत नसतो खेळा. बरोबर. दुसरा उगवतो तो उगवलेल्याचा असतो, होत असतो, परत दुसरा उगवत असतो. बरोबर. बैलगाडी क्षेत्रात तेच आहे. मला सांगा ना काय हेच आहे ना. हा, त्याच्यानंतर मी म्हणतो जो पक्का सूर एक आपला मुळशीचा, ज्याचं पळतो त्याचं पळतोच म्हणलं पाहिजे ना आपण. बरोबर. मानलं पाहिजे. अहो ते रोज म्हणलं तरी पळतोय म्हणजे त्याला एक देवी शक्तीची. म्हणजे ते असं नाही की दुसऱ्याचं आहे म्हणून आपण त्याला नाव ठेवायचं. आपलाच चांगलं चांगलं आपलाच नंदी आणि कुणाचा जरी असला तरी त्यांनी त्याचा नंबर काढला किंवा त्यांनी मैदानात चांगलं त्याचा परफॉर्मन्स दाखवला तर आपण त्याची वावा केलीच पाहिजे. बरोबर. मालक बाजूला राहू द्या, मालकाचं काय घेणं देणं नाही. पाळणारा हा नंदी, त्या नंदीची आपण वाह नाही करायची मग करायची कुणी. बरोबर. मग ते XY झिडकूनच असो. बरोबर. पाळणारा त्याला पाळणाऱ्याचं नाव निघत असतं, प्रेम असतं. आणि खरं खरं सांगतो ह्या बैलगाडी क्षेत्राला जर चांगले दिवस किंवा चांगलं जर दाखवलं असेल, ऑनलाईन चालू झाली तुमच्या माध्यमातून सर्वात म्हणजे तुमचे त्याला फार मोठं योगदान आहे. बरोबर. ST लाईव्ह की लाईव्ह लोकांना घरपोच पाहायला मिळेल. बरोबर. लोकांना सांगून व्हायचं, ऐकून व्हायचं. बरोबर. आता ते आखोजो हाल बघतात म्हणजे आणि ही शर्यत खरी केली भारत आणि सुंदर. बरोबर. खरे खरे. आम्ही त्याकडे वळणारच होतो. सगळ्या बैलगाडी क्षेत्राला जर यड लावला असेल तर भारत आणि सुंदर. भारत आणि सुंदर त्याच्या अगोदर पाळणारी बैल होती ना. बरोबर. पण सोशल मीडिया नव्हतं. बरोबर. पण या जोडीने एक प्रकारे वेगळं वातावरण बनवलं. वातावरण आहे तर महाराष्ट्राची आवडती जोडी A1 जोडी बनली. अहो एवढीची पिल्ल जरी कुठल्या हॉटेलमध्ये आपण उतरलो तरी भारत सुंदरचे मालक आले, नाना आली, ताते आली. अहो अजून आमच्याकडे फोटो काढायला याला त्याला म्हणजे त्यांनी थोडक्यात तुम्हाला VIP बनवलं. अहो VIP म्हणजे तिथे गेले की विचारतातच, लहान मुलं तुम्ही विचारतात तुम्ही सुंदरचे नाना ना तुम्ही, आम्ही तुम्हाला युट्यूबवर पाहिलं, आम्ही तुम्हाला ह्याच्यावर पाहिलं. म्हणजे ओळख आहे, ही जी ID आहे ही तुम्हाला कोणी दिली असेल तर सुंदरने दिली. सुंदरने दिली आणि त्याच्याबरोबर बाहेर. बरोबर. बैल पळाला तो पण म्हणजे ती जोडी नामांकितच होती. बरोबर. एकेका ती जोडली तर त्याच्या गटात कोण जोडत नव्हते. म्हणजे अशी जशी त्यांनी पण बसवली होती. 3 तास. हा बरोबर. खरंच म्हणजे आपण काय आपलं आहे म्हणून अतिरेक सांगत नाही, पण त्या जोडीची खरोखर दिसत होती आणि निकाल सुटता शिडी घ्यायचा मार्गच ठेवत नव्हतं. हा ना. हा कुठे काटा किल्ला अडतच नाही. निर्वाद वर्चस्व होतं त्या जोडीचं. भारत सुंदर आणि त्याच्यावरती ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर हे समीकरणच होऊन गेलं होतं. दिलीप ड्रायव्हर बद्दल तुम्ही काय म्हणता? नाही काय बक्षीस मिळून दिल्यात आणि आमचं काय त्या माणसावर प्रेम होते. बरोबर. तवा पण होतं आणि आज पण आहे. बरोबर. तसं नाही. आता आमचे मामा आहेत पिंपोडे मामा, कधी माणसं आहेत आणि ती कुणासाठी निस्वार्थी माणसं म्हणजे अगदी ती या क्षेत्राची निस्वार्थपणे सेवा करतात. आणि शेवटी कसं असतं थोडं वय झालं की थोडंसं वाटतं ना, नवीन पोरं असले की कसं होतं, नवीन रक्त असतं. त्याचबरोबर सुंदरने खऱ्या अर्थाने थारचं मैदान मारलं, त्या जोडीला हार नाही होता. त्या जोडीबद्दल काय म्हणतात? म्हणजे वाटलं होतं का ही जोडी थार जिंकेल आणि त्या क्षणाबद्दल काय सांगाल? असं होतं की तो बैल पण मोठा आहे आणि सुंदर पण मोठा. बरोबर. आणि मैदान तर त्यांच्या पटरीतलं होतं की जेणेकरून जे फाट्या होत्या तिथे जे काळी पोषक वातावरण ते त्यांना मोठ्या बैलांना पाहण्यासारखी ते मैदान होतं. बरोबर. आणि 21 मध्ये संत वागडून आला. मग टप्पा झाल्यावर कार्यक्रमच कार्यक्रम ओके. म्हणजे ते आणि कडनी लागली गाडी परत. बरोबर. कडन लावून पण त्यांनी आणि पळाला तो पण बैल पळाला. म्हणजे हो का त्याच्या अगोदर बैलाची ओळख थोडी कमी होती, पण ज्यावेळेस तिथं सुंदर बरोबर पळाला तिथे दोघांनी बक्षीस मिळालं, त्याचंही नाव लौकिक झालं. म्हणजे व्हायला पाहिजे आणि एकट्याचं श्रेय नाही, दोघांचं श्रेय. त्यामुळे त्याचंही नाव आहे. एकटा माझंच पळतो हे नाही, त्यांचं नाही पळालं तर माझं कसं पळत. बरोबर. त्यामुळे दोघांनाही श्रेय ते मिळालं. आणि त्या दिवशी मी खरं सांगतो त्या चाकणच्या मैदानामध्ये आमच्या वजीरनी एक मोठं मैदान मारलं. बरोबर. जे थारचं मैदान मारलं होतं
मैब्यांचा काय मैब्या हा मास्तरांचा मास्तरांचा, तर त्या बैलाची आपली गटामध्ये लढत झाली. बरोबर. तिथं त्यांनी विजय मिळवून दिला. बरोबर. म्हणजे चांगल्याशी टक्कर देऊन तो खेळू शकतो हे त्यांनी पण त्या दिवशी क्लिअर केलं होतं. बरोबर. दाखवलं. दोघं समान उतरली, समान उतरून परत दोघांना परत मिळाली तर त्यांनी बरोबर. त्याला त्या पण बैलाला म्हणजे सुंदर नंतर ते करणार आहे म्हणजे आपली हौस आमची हो का तिथं काय करायचे आपल्याला आनंद घ्यायचा. बरोबर. आणि तो आनंद हे देत आहे. आपण तर त्यांना इथे सांभाळायचं असं आपण एवढं हे करतोय तर आपल्याला आनंद मिळाला पाहिजे ना. बरोबर. तिथं बक्षीस मिळालं पाहिजे ना, तिथं थारात मिळालं पाहिजे. नाव थारा आमच्याकडे दोन. बरोबर. पण तो आनंद वेगळा असतो, ते नाव वेगळं असतं, ते कायमचं एक अविस्मरणीय क्षण तयार होत असतो. ते मिळावं. बरोबर. धारणा तर असतेच ना प्रत्येकाची. किती मोठा जरी असला तिथे त्यावेळेस ते जिंकील त्यावेळेस त्याचं नाट्य महाराष्ट्रात होता. त्यामुळे ती थार मिळली किंवा अनेक हिंद केसरीचं पदक मिळालं तर ते महाराष्ट्रात नाव होणार असतं. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा असते. बरोबर. आणि अपेक्षेने जातच असतो. तो म्हणत नाही की माझा बैलाला निसता दिसावं, माझ्या बैलांनी नंबर द्यावा. बरोबर. प्रत्येक बैलगाडा मालकाची आणि त्याच्या चाहत्यांची आणि त्याला जी कोणी सगळे सांभाळणारी लोक असतात बरोबर. त्यांची एक असते की आपला बैल बसला पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येकजण खेळत असतो. आणि आता जे नियमावली केली ती फार छान आहे. परवा दिवसचं मैदान म्हणजे एकदम छान झालं बघा. एक पब्लिकात नव्हतं, सुंदर नियोजन. हा पेडगावचं सुंदर नियोजन. आणि डबल पळायचं नाही. बरोबर. बरोबर आहे. नियमानुसार पारदर्शक मैदान. एकदा हरला गाडीत भरायचं आणि आपल्या घरी. बरोबर. तशी मैदानं वाहिनी होणं काळाची गरज आहे. काळजी करायची का तर त्याच्यात सगळ्यांना चान्स मिळतो. बरोबर. संधी गरीबाचं पण त्याच्यामध्ये नाव जॉपट लागून जातो. बरोबर. बरोबर. नाही तर मी आता हरलो की परत पैसे भरा, परत दुसरी चिठ्ठी घ्या, परत दुसऱ्यात खेळा, परत दुसरं आलं की तिसऱ्यात. चांगल्या गाड्या बाद म्हणजे ज्यांना नंबर बसण्याची अपेक्षा असते ती बाद होत्या. बरोबर. म्हणजे गरीबाला थोडक्यात गरीब तर बैलगाडी क्षेत्रात कोणच नाही. जो पळवायला आणतो, जो पळवतो ना त्याला गरीब मानता येत नाही. कारण तो पालन पोषण करीत असताना ते किती खर्च करतो. आम्ही करतो म्हणल्यावर ते आम्हाला माहिती. त्याचे खुराक असं त्याला सुटी मैदानावरती न्यायचं. मैदान काय आपल्या गावा शेजारी नसतं. 200-200 किलोमीटरपर्यंत मैदानावर घेऊन जावं लागतं. त्याचा खर्च आहे. त्याच्याबरोबर 4 पोरं लागतात. त्या 4 पोरांचा खर्च आहे. ती पोरं पण नुसती फुकट येत नाही. आपल्याला पण त्यांचं घर परतच्या पावलं. नुसतं असं होत नाही ना की तुमची कामधंदा सोडा आमच्याबरोबर चालू. त्यांची काळजी आम्हाला बैल मालकांना घेण्याची गरज आहे. बरोबर. कारण सगळी काही श्रीमंताच्या घरची काही गरिबाच्या घरचे असतात. प्रत्येक बैलगाडी मालकाने त्या आपण पोरांचा विचार सांगितले की आपल्याबरोबर निष्ठेने राहतात. आपल्या बैलासाठी रात्रंदिवस बरोबर आपल्या सोबत असतात, जाऊन तिथं राहतात. बरोबर. आणि ते अगदी स्वतःचा बैल असल्यासारखीच काळजी निघायला मालक नाही तेवढं करीत तेवढी ती काळजी. बरोबर सगळे करत असतात. त्यांची सगळ्यांनी त्यांची विचारपूस करून त्यांना थोडं मदतीचा हात दिला. बरोबर. मदतीचा हात म्हणजे काय ते कमीत कमी ह्याच्यात त्याला काहीतरी की बाबा बक्षीस मिळालं, बाबा खारीचा वाटा, बाबा तू आहे किंवा दुसरा आहे बाबा नो ते उचलला पाहिजे प्रत्येक मालकाने. कारण निष्ठावंत असतात, सोडणारे असतात, धरणारे असतात, पुसणारे असतात. सगळी त्यांची सेवा व्हायची.